चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नसल्यानं 15 दिवसांपासून शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या काही दिवसांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन आणि धान ही महत्त्वाची तातडीनं पेरणी करण्याची पिके आहेत. त्यातील सोयाबीन पेरणी उत्तम स्थितीत झाली. मात्र धान पिकांसाठी योग्य तो पाऊस न झाल्यानं धानाची रोवणी होऊ शकलेली नाही. गेल्या काही दिवसात सतत ऊन आणि पावसानं दिलेला खंड यामुळे आता जिल्ह्याच्या विविध भागातील भाजीपाला पिके देखील कोमेजली आहेत. पुढील काही दिवसात पाऊस न आल्यास कापूस, सोयाबीनसह सर्वच पिकांची दुबार पेरणीची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या विळख्यात अडकणार असून खरीप हंगाम वाया जातो की काय असे मोठे संकट ओढवले आहे. मी शेतात आहो. पराठी डवरणं चालू आहे, पण पाण्याचा दुष्काळ येऊन राहिला आहे. पाणी कधी येणार? शेतीचे कामं जे चालू आहे ते चालूच आहे, पण धान रोवणी आहे, पाणी नाही आहे. त्यामुळं आता कसं आहे, दुष्काळ येऊन राहिला ना पाण्याचा. धान रोवणी आता ते काय पराठीचे कामं चालूच आहे, पण पराठी बी थोडी मार खाल्ली आहे पाण्यामुळे. आज शेतीमध्ये पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्याचे खूप हाल होत आहे. कारण तर पाऊस पहिल्यांदा टोकताना वगैरे पाऊस भरपूर पडला, भरपूर म्हणजे मिडियमच पडला. पण त्याच्यानंतर शेतकऱ्यानं घाई करून शेतीत माल टाकला आणि पेरणी केली. पेरणी केल्यानंतर त्याच्यातून माल निघाला, परंतु कसं झालं, पाऊस असल्यामुळे लोकांनी गडबड केली, त्याच्यातून माल निघाला. परंतु आता जो पाऊस येत आहे तो पाऊस परिपूर्ण शेतकऱ्याला पूर्ण मागे टाकण्याचा पाऊस येतात. म्हणजे शेतकऱ्यानं काहीतरी म्हणजे हे करून येणार बा पाऊस याच्याकरता बियाणं टाकलं आणि त्याच्यानंतर आता पाऊस येणार नाही, म्हणजे आला नाही आहे. त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण मागायला येऊन आता शेतकऱ्याचं पीक आहे ना थोडं सुकत चाललेलं आहे. आता त्याच्यामुळे पावसाकडे शेतकऱ्याचे डोळे लागलेले आहे, असं आहे. एक हप्ता झाला पाण्याअभावी शेतकरी आहे उभा आहे आणि पाण्याची तर पूर्ण अत्यंत आवश्यकता आहे. आता माझ्याकडे कापूस आणि भाजीपाला घेतो. भाजीपाल्यामध्ये थोडं पाण्याची व्यवस्था आहे म्हणून मी बोरिंगचं माणूस लावून पाईप लावून पाणी देत आहे. परंतु कापसाला पाण्याची खूप अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर आता दुबारा पेरणीची ही आवश्यकता